नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, काल आपलं पुसेगाव हिंद केसरीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानासाठी आम्ही परवा दिवशीच गेलो होतो. खूप एक्साइटमेंट होती या मैदानाबद्दल आणि परवा दिवशी रात्री जाऊन आम्ही मैदान देखील पाहिलं, मैदानाची तयारी पाहिली. कारण त्याच्यानंतर आपण काल दिवसभर मैदानामध्ये होतो आणि काल दिवसभर एक चांगल्या ठिकाणी गॅलरीमधून आपण संपूर्ण मैदान बघितलं. खूप चांगलं मैदान झालं. ह्यावेळी पुसेगावकरांनी खूप जबरदस्त आणि हिंदकेसरी मैदानाला साजेसं असं नियोजन केलं होतं आणि काल या मैदानाचा एक नंबरचा मानकरी म्हणजे फुलोरे मामांचा हरण्या आणि आपला घरणिकीचा राजा यांनी एक नंबर काल केला. आपण मागील आठवड्यात खूप रील्स बनवल्या होत्या की कोण पुसेगाव हिंदकेसरीचा मानकरी होईल. तर भरपूर जणांची अशी म्हणजे मागणी होती की कोणतातरी गरीबाचा बैल ह्यावेळी पुसेगावचा हिंदकेसरी झाला पाहिजे होता. आणि मित्रांनो, ही आपली सगळी मागणी म्हणा किंवा सगळ्या काही गोष्टी म्हणा सेवागिरी महाराजांनी ऐकल्या असतील आणि त्यांच्या आशीर्वादाने काल आपला गरिबांचा बैल अशी ज्याची ओळख आहे तो घरणिकीचा राजा हा काल ओरिजिनल हिंदकेसरी झाला. मित्रांनो, खूप जबरदस्त स्पीड होता या गाडीला. गटाला असू दे, सेमीला असू दे, इव्हन फायनलला असू दे. फायनल पण तुम्ही बघा, तिकडून त्यांनी वरच्या बाजूने जिकडच्या बाजूने खूप जास्त चढाव होता. इकडच्या दोन फाट्या थोड्याशा लेवल वाटत होत्या, पण त्या बाजून थोडासा चढाव होता. त्या बाजूने लागून सुद्धा म्हणजे 9 नंबर 10 नंबर जी फाटी आहे त्या बाजून लागून सुद्धा त्याने एक नंबर केला आणि सेमी आणि गटाला तर त्यांनी एकदम सुट्टा निकाल घेतला होता. आणि जेव्हा सेमीला आणि गटाला जेव्हा ही गाडी एकदम अशी स्पीडनं पळाली होती ना, तेव्हाच कुठेतरी वाटत होता की यावेळी हरण्या आणि गर्दिकेचा राजा एक नंबर करणार आणि तो त्यांनी केला. त्याच्यानंतर 2 नंबरला देखील खूप चांगली गाडी पळाली. पुसेगावकरांचा म्हणजे विजय मेडिकल पुसेगाव या नावाने जो पळतो तो नंद्या आणि त्याच्याबरोबर जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर होता आणि ती गाडी देखील खूप सुंदर पळाली. त्याच्यानंतर 3 नंबरला आपल्या सर्वांचा लाडका आणि ज्या बैलानं संपूर्णभर आपल्या मालकाचं नाव केलंय, आपलं स्वतःचं नाव केलंय, असा सर्वांचा आवडता षष्टम हिंद केसरी बकासूर होता. आणि बकासूरने देखील खूप चांगला गटाला पण जबरदस्त पळाला होता. सेमीफायनल थोडीशी घासाघास झाली, पण सेमीला पण चांगला पळाला आणि फायनलला देखील खूप चांगला पळाला. आणि त्या बकासूर बरोबर मला वाटतं आपला आदत सुंदर होता आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्याचा स्पीड थोडासा कमी लागत होता. पण आदत वासराला इतक्या मोठ्या मैदानात घेऊन पळणं म्हणजे बकासूरचं इतके फॅन काय ते देखील आपल्याला माहित पडतं की तो बैल कोणतंही वासरू म्हणा किंवा कोणताही बैल घेऊन तो या अशा मोठ्या मैदानामध्ये पाळण्याची ताकद ठेवतो आणि त्याने ते खरोखर काल दाखवून दिलं. आणि पुन्हा एकदा त्याने 3 क्रमांक काल आदत वासराला घेऊन केलेला आहे पुसेगावच्या मैदानामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलात ना तर पिस्टन आणि रायफल यांची गाडी देखील जबरदस्त पळाली. 22-11 पिस्टन आणि 81-81 रायफल. गट आणि सेमी जर बघितलात ना तर खूप जबरदस्त ही गाडी पळत होती आणि असं वाटत होतं की फायनलला पण हे पहिल्या 3 मध्ये राहतील, पण मला वाटतं 5व्या की 6व्या नंबरला पिस्टन आणि रायफलची गाडी फायनलला राहिली. त्याच्यानंतर आपल्या सर्वांना पुसेगाव मैदानासाठी ज्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या तो मथुर आणि सर्जा यांची गाडी देखील काल गटाला खूप चांगली पळाली, म्हणजे थोडीशी घासाघास झाली पण खूप चांगली पळाली. पण सेमीला इकडून पब्लिक कडून लागली होती आणि पब्लिक कडून थोडासा मथुर खूप जबरदस्त पळत होता, पण सर्जाचा थोडा स्पीड कमी वाटला आणि सर्जाच्या स्पीडच्यामुळे काल कुठेतरी आपल्याला मथुर आणि सर्जाची गाडी कमी पडताना दिसली. त्याच्यानंतर भरपूर अपेक्षा होत्या. आपला सप्तहिंद केसरी सुंदर आणि त्याच्याबरोबर होता गुरु. तर ती गाडी देखील खूप चांगली पळाली. सेमीला एकदम घासाघास झाली आणि ती गाडी थोडीशी कमी पडली. आणि त्याच्यानंतर मागील मैदान बघून ज्या विषयी खूप असं असं दुःख वाटत होतं किंवा खूप चिंता वाटत होती, तो सगळ्यांचा आपला लाडका सप्तहिंद केसरी भारत ह्याने देखील काल पुसेगावच्या या मैदानामध्ये गट पास केला. गटाला चांगला पळाला, पण सेमीला थोडासा त्याचा स्पीड जाणवला आणि त्याच्याकडे बघून असं वाटतंय की अजून तो आजारातून पूर्णपणे रिकव्हर झालेला नाहीये. तर आपण सगळ्यांनी आशा करूया की आमचा सर्वांचा लाडका सप्तहिंद केसरी भारत हा देखील पुन्हा एकदा रिकव्हरी दाखवेल आणि पुन्हा एकदा त्याच्या नावाला साजेसा असा पळ बघायला मिळेल. पण ह्यातून सगळ्यांकडे आज व्हिडिओ बनवण्याचं कारण की आपल्याला सर्वात जास्त सगळ्या बैलगाडी प्रेमींना आनंद झालाय. ते आनंद असण्यासारखी गोष्ट म्हणजे काल एक गरीबाचा बैल म्हणजे आपला सर्वांचा आवडता घरणिकीचा राजा हा काल
बैलगाडा क्षेत्रामध्ये खरोखरचा हिंदकेसरी होण्याचा मान त्याने मिळवलेला आहे. आणि खूप जेव्हा बैलगाडा आपण फायनल झाल्याच्या नंतर आम्ही तिथे होतो, की हरण्या आणि जेव्हा आपला घरणिकीचा राजा ह्याने जेव्हा फायनल झाली आणि फायनलमध्ये कन्फर्म झालं की हरण्याने घरणिकीच्या राजाने फायनलमध्ये 1 नंबर केलाय. त्याच्यानंतर तुम्ही जो जल्लोष बघितला असतात ना त्या वातावरणाचा, तर खूप जबरदस्त जल्लोष होता. खूप जल्लोषाचं अगदी असं आनंदमय वातावरण होतं. प्रत्येकाच्या मुखावर होतं की खूप चांगलं झालं की गरीबाचा बैल आज हिंदकेसरी झाला. ह्याच्यातून कोणाचा असा विरोध नव्हता कोणाला की हा बैल नाही झाला पाहिजे, तो नाही बैल झाला पाहिजे. तर ह्यातून एक खेळ भावना बघायला मिळते की गरिबाची बैल देखील आज मोठी झाली पाहिजेत. आणि ज्या मैदानाचं खूप मोठं नाव आहे आणि ओरिजिनल हिंदकेसरी असं ज्या मैदानाला म्हटलं जातं, त्या मैदानावर एखाद्या गरिबाचा बैल हिंदकेसरी होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर आपण हरण्याला आणि आपल्या घरणिकीच्या राजाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. खूप चांगलं नियोजन होतं ह्यावेळी पुसेगावकरांचं. गेल्या वर्षी देखील आम्ही पुसेगावच्या मैदानाला गेलो होतो, पण गेल्या वर्षी कोविडच्या कारणानं त्यांना परमिशन मिळत नव्हती. पण अचानक त्यांना परमिशन आदल्या दिवशी मिळाली आणि मग एका दिवसात त्यांनी मैदान तयार करण्याचा प्रयत्न केला होता. आणि तो कुठेतरी आपल्याला तिथे गेल्या वर्षी जाणवत होतं की अजिबातच थोडंसं नियोजन कमी पडत होतं. पब्लिक खूप असतं पुसेगावच्या मैदानाला आणि त्याच्यामुळे तिथे पब्लिक कंट्रोल गेल्या वर्षी होत नव्हतं. त्यामुळे पब्लिकला ज्या गाड्या लागत होत्या त्यांना थोडासा प्रॉब्लेम होता. पण यावेळी खूप जबरदस्त नियोजन पुसेगावकरांचं. दोन्ही बाजूने बॅरिकेटिंग केलं होतं. आम्ही जिथे बसलो होतो त्या दोन्ही बाजूला जवळजवळ 200-200 फुटाच्या गॅलरी होत्या आणि खूप जबरदस्त व्ह्यू, म्हणजे पुसेगाव सारखं मैदान एका गॅलरीतून उंचावरून बघायला मिळणं. आणि काल रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती. गर्दी पण रेकॉर्ड ब्रेक होती. आणि आजपर्यंत कुठेही असं म्हणजे एवढी नोंद झालेली नाही. 1000 गाड्यांची नोंद झाली आणि प्रॉपर 100 गट पळाले. आणि 100 गट पळाल्याच्या नंतर 101 नंबरला आपण म्हणू शकतो की पहिला सेमी पळाला. तर एवढी जबरदस्त नियोजन होतं. आणि त्या नियोजनाला खूप दाद दिली पाहिजे. आणि खरोखर मनपूर्वक अभिनंदन पुसेगावकरांचं सुद्धा की त्यांनी एक हिंदकेसरी पुरस्काराला किंवा हिंदकेसरीला मानाला जो साजेसं ग्राउंड पाहिजे ते ह्यावेळी त्यांनी बनवलं. आणि सर्वांची व्यवस्था केली होती. बैलांची व्यवस्था व्यवस्थित केली होती. संपूर्ण म्हणजे तुम्ही बघितलं तर बाजूचं वातावरण देखील खूप चांगल्या प्रकारे त्यांनी हँडल केलं होतं. संपूर्ण नियोजन म्हणजे ट्रॅफिकचं नियोजन अगदी व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर आपला जो पुसेगावचा डोंगर, जे पुसेगावच्या पूर्ण शर्यतीचं वैशिष्ट्य आहे, तो डोंगर देखील तुम्ही बघितला असाल तर पूर्ण पूर्ण पॅक भरून गेलेला होता. इतकी तुफान गर्दी होती. आणि संध्याकाळी तुम्ही बघितलात की फायनलला काळोख पडला आणि मग त्यांनी लाईटची व्यवस्था देखील फायनलसाठी अगोदरच करून ठेवली होती. कारण की गेल्या वर्षी तुम्हाला आठवत असेल तर गेल्या वर्षी फायनल हा दुसऱ्या दिवशी झाला होता. तेव्हा 3च सेमी मला आठवते त्याप्रमाणे झाल्या होत्या. त्याच्यानंतर फायनल दुसऱ्या दिवशी झाला होता आणि ते देखील आम्ही मैदान पूर्ण बघितलं होतं. आणि ह्यावेळी त्यांनी फायनल ह्या वर्षी ह्याच दिवशी करायचा असा सकाळपासून त्यांचा हेच होता. आणि खूप चांगलं नियोजन म्हणजे काय, सकाळी बरोबर त्यांनी 8 वाजता मैदान चालू करण्याचा प्लॅन केला होता आणि बरोबर 8:15 वाजता पहिला गट पळाला होता. आणि जबरदस्त नियोजन करून त्यांनी 100च्या 100 गट पळवले, 10 सेमी पळवल्या आणि फायनल देखील चांगल्या प्रकारे घेतला. त्याच्यामुळे त्यांचं देखील खूप सारं अभिनंदन. आणि तुम्ही बघितलं असाल तर जे डोंगरावरून जे दृश्य दिसत होतं ना, आणि फायनल जेव्हा चालू होती तेव्हा सगळे असे टॉर्च वगैरे मारत होते. काय माहोल होता. आणि एक हिंद केसरीची स्पर्धा बघण्याचा आनंद, आणि एवढी मोठी स्पर्धा बघण्याचा आनंद आम्हाला त्या गॅलरीतून बघायला म्हणजे न भूतो ना भविष्यती. आणि एक बैलगाडा प्रेमी म्हणून खूप जबरदस्त अनुभव काल आम्हाला बघायला मिळाला. त्याच्याबद्दल पुसेगावकरांचं खूप खूप आभार. मित्रांनो, या संपूर्ण पुसेगावच्या मैदानाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर आपले फायनलला राहिलेले बैल काय पळाले, कसे पळाले, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील कळवा. आणि आपला हिंदकेसरी जी जोडी झाली आहे, हरण्या आणि घरणिकेचा राजा, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? किंवा आपला बकासूर कशा प्रकारे पळाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर ह्या संपूर्ण हिंदकेसरी मैदानाबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.